श्री गुरुचरित्र अध्याय 2 श्री गणेशाय नमः नामधारक मने सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी श्री गुरु राहिले किती दिवस वर्तले पुढे काय ते सांग परी सोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अति गहन सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवतारा गोकर्ण क्षेत्रीचे पादवती राहिले वर्ष 3 गुप्ती तेथून श्रीगिरी पर्वता येते लोकानुग्रहासी मासचारिता मुनी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावे या भक्त लोकांते पातले तया पुरोग्रमा क्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे पार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले पुरपुरी ख्याती झाली भूमीवरी प्रकट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे ते का पुढे अवतार व्हावया गती सांगे नाही का एक चित्ती श्रीपाद पुरोपरी असती कार्य पुढे असे अवतार व्हावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती देखा नामतीयची अंबिका सुशीलाचारपती सेवका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होऊन इमरती कर्मफळ अर्जिती अनेक तीर्थव्रत आचरती तिने केले परियेसा ऐसे असता जे होणार गती पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी मनोरी वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला अति प्रीती करी व्रत बंद करता कुळाचारी वेदाभ्यास करावे विद्या नाही येतया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाटे त्या द्विजवरा मने पुत्र मंदमती अनेक देवा आराधोनी पुत्र लादलो कष्टोनी प्राचीन कर्म न जुटे मनोनी चिंता करी अहोरात्र पतीसी मने ते नारी पुत्र नाही आमुचे घरी कष्टे करुणी नाना परी पोशिले एका भागाशी विद्या नाही वेद त्याची वाया मारुणी का कष्टसी प्राचीन कर्मासे त्याची मूर्ख होऊन उपजावे वर्तता पुढे ते असतानी विप्र पडला असमाधानी दैव शेकरुणी पंचत्व पावला परियेसा पुत्रासहित ते नारी होती तेथे खुरवपुरी याचुनी आपुले उदरभरी जीवित्व करी आठपरी विप्रश्रियेचा कुमर देखा विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळ लोक मतिहीन म्हणून कन्या न देती कोणी त्यासी समस्त करीती दुषणी मनती काष्टे वाहे का पाणी उदरभरी येणे विधी ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी मातेसी म्हणतसे अवसरी प्राण तेजिना आपुला निंदा करीती सकळ मज असे असोनी कवन काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासासी ऐकोनी पुत्राचे वचन माता करी अति चिंतन शोक करी अति गहन विलापी ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले जगदूत करीत श्रीपाद यती स्नान करिता जाऊनी दोघे लागती चरणी विनविती कर जोडुनी वासना असे आमचे मनी प्राण ते जावा गंगेत निरोप द्यावाची आम्हासी सद्गती व्हावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू ऐकोनी विप्रश्रियेचे वचन पुसती श्रीपाद कृपा करून काय संकटी तुमचे मन तुझिले प्राण कवन्या गुणे विप्रश्रित वेळा सांगती झाली दुःखा सकळा मने स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकांसी पुत्र विले कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळी देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा कृपा करी का श्रीपाद यती जन्मोजन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकारे सांगा मग कृपा सागर दैन्यहरण म्हणून धरले तुझे चरण शरणागता कराव्या आरक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मोनी या संसारी कष्ट केले नाना परी न देखेची सौख्य कुमरी व्याले पुत्र न राहिले वाचोनी हा एक सुत शेळीच्या गळास्तन लोंबत वृथा जन्म झाला म्हणत अभिनत श्री गुरुदेवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्य मानपुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत्कृयासी सकळ लोक जास्ती वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणून जरणी लागली त्याचे निमाते उद्गार गती नवे मागुती पुनरावृत्ती पितरां सकळा स्वर्ग प्राप्ती लादे ऐसे निरोपावे वासनासे माझ्या मने पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पायन नयनी पूज्य माप समस्तांचे श्रीपाद ऐकोनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी गो ईश्वर आराधना पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळीनीचे घरी देखा कृष्ण उपजला तो का कारणिका व्रत केले गौडनी ऐका ईश्वराची आराधना तैसा आराधे तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लादसी म्हणती श्रीपाद यती विप्रश्री म्हणे ते अवेळी व्रत कसे केले ते गवळी कैसा पूजिला चंद्रमावळी विस्तारावे मज प्रती तैसे व्रत करीन आपण म्हणून लागत असे चरण कृपामूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला तया वेळी म्हणते श्रीपाद तियसी ईश्वर बुजी ओ तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जय गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी सांगेन कथा ऐक सगुनी म्हणती श्री गुरु देहसी ऐकून श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगणा जाऊनी लागे श्री गुरु चरणा विनवितसे तये वेळी
विप्रश्रिय म्हणे स्वामी असी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण ऐसा श्री गुरु सांगती ती असी सांगन ऐक एक चित्तेसी उज्जनी नाम नगरीसी झाले विचित्र परियसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मनी भद्र मनोनी परियसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंता मनी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मनी भद्रसेन सख्यासी तया मनाचे लक्षण सुवर्ण होती लो पाषाण तेज पाके ज्यावरी जाण कनक होय परियसा जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरण्यासी ऐसी खाती मानिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते मानिक बलात्कारे घावे आदेक राजे वांछिती परियसा मनती क्रय करून येते का मानिक द्यावे आपण ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त म्हणून पातले नगरा त्या उज्जनी अपार सैन्य मिळून शोनी वेष्टिले त्या नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेशी शंका न तरी मानसी एक चित्ते पूजित असे महाकाळेश्वर लिंगाची पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमारे माप पाहावयासी आली तया शिवालय पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळणीची खेळून चला आपण ऐसेची लिंग करुणी पूजू आता म्हणून विनोदे करुणी आली फुले गृह सन्निधानी एकवटोनी पाषाणी कल्पिले ते शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करती बाळके चांग नाना परीची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी गोपिका श्रेय येऊन पुत्रांकडे ती बोलावणी भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपी सुत न जाय भुवना लिंग सोडून त्याची माता जपली येऊन मारी आपुले पुत्राची कोपे करून ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दुरी टाकून गेली आपुले मंदिराची पूजा मुलीचा बाळक प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छा येऊन क्षण एक पडिला भूमी अवतारा लयला लावून लिंगस्थानी प्राण तेजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो पाणी तया गोपी सुताला बाळक विनविलेश्वरासी कोप न करावं मातेसी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंगालय भक्ती लिंग राहिले रत्नरथी रचिती गवळी या घरी तयाच्या परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसर लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिन करा आले होते प्रराष्ट्र राजे विस्मय करीती चोजे द्वेष सांडुनी बोलती ओजे भेटो म्हणती रायसी पाहो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसी याची काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयांसी आपले गृही नगरात इतके होता ते अवसरी राजा कुसितो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला के विसरू राजा चंद्रसेना सहित पाहावया येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम्य तेनेची परी गवळ्याचे सदन विराजमान अतिगहन पुसता झाला राजा आपण तया गवळी या कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळी या राजा तू होई म्हणत तेथी नाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ तय कैचे तया नरा गवळी कुमार जाय घरा माते सी सांगे सविस्तर येईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरुणी ऐसा ऐश्वर्य दिगलावर संशयाने तरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर देखील पूजा प्रदोषीची मोडीली प्रदोष पूजा म्हणून मी मागितले त्या शुल्पाने क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तय वेळा तया विप्रश्रेयसी तुझे मने असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडोनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद रावचन चक्रवर्ती घोडात देवो विप्रश्रेयचा पाहुणी भाव प्रसन्न होत त्यावेळी बोलावणी तिचे कुमारकासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला शासनी विस्मय करून विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्यकारण अवतार होत आला नरदेह धरुणी म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझ्या वाक्याची पुत्र व्हावा तुझ ऐसा निश्चय करून पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपाद रायाची पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अतिगहनी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मग ते असी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी ऐसे होय अवतारा नामधारक सांगे भक्तांची सांगे सिद्ध विस्तारेसी परी ऐसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारका संवादे शनी प्रदोष व्रतम आत्म्य कथनम ना अष्टोध्याय श्री गुरु दत्तात्रेयं वस्तु श्री गुरुदेव दत्त।